गेले 2 दिवस झाले अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामध्ये खतासाठी आणि युरियासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या रांगा लागायला पाहत आहे। आपण अकोला जिल्ह्यातल्या या देवरी पाटाच्या या योगीराज कृषी केंद्रासमोर पाहू शकता की सकाळपासून या ठिकाणी शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळत आहे। कारण काय तर आज जे आहेत त्यांना युरियाची कुपन देण्यात येणार आहे, पण कुपन आणि म्हणजे खत पण त्यांना असे आहे की त्याची नाराजी येते कारण कुपन कमी प्रमाणात आहे। पण सकाळपासून ठिकाणी झुंबड पाहायला मिळत आहे। पाहू शकता की सकाळपासून शेतकरी या ठिकाणी म्हणजे 3 ते 4 वाजता शेतकरी या ठिकाणी रांगेत लागलेले आहेत। कुपन आता उघडलेला आहे। झुंबड सकाळपासून शेतकरी या ठिकाणी पाहायला मिळते कारण काय आता पेरणीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि खत त्यांना मिळालेले नाही। अजून खत मिळण्यासाठी सकाळपासून या ठिकाणी शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊयात। काका मला सांगाल तुम्ही इथं किती वाजता आलेले आहात? 5 वाजता सकाळी कुपन मिळालं का तुम्हाला? आता मिळाला। कितवा नंबर हा दिलाय? 10वा नंबर दिलाय। सकाळपासून आले त्यांना दावा मिळाला आहे। आपल्या दोन या ठिकाणी काय शेतकरी दादा मला सांगाल तुम्ही किती वाजता इथं आलेले आहे, कोण्या गावावरून आले आणि तुम्हाला कुपन मिळालं का? मी देवरीवरून आलेलो, मला अजून कुपन मिळालं नाही। मी रात्री 3 वाजतापासून आलेलो, माझ्या दोन्ही म्हशीचं दूध काढलं नाही। आज म्हशी दयाच्या राहिल्या आणि 2-3 वाटप झाले, त्यावेळेस मी रांगीत होतो, माझा अजूनही नंबर लागला नाही। यात अल्पभूधारक शेतकऱ्याचं अतिशय मरण होते। अल्पभूधारक शेतकऱ्याला जो त्रास भोगा लागते तो कोणालाच भोगा लागत नाही। यात मोठ्या शेतकऱ्याचं मरण होत नाही, अल्पभूधारक शेतकऱ्याचं अतिशय मरण होऊन राहिलं। यात युरिया जर भेटला नाही तर आम्हाला तेवढंही पिकत नाही आणि आमचं भागत नाही तेवढ्यात कमी शेतीत। तुम्हाला आता किती शेती अपेक्षा किती आहे? तुम्हाला किती इथे? मला कमीत कमी एकरी 3 ते 4 पोते युरिया खत मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। जे गर्दी पाहून तरी कमीत कमी समजा पुढे पावसाचा स्वरूप पाहून जे आवश्यकता भासेल त्यानुसार बदल घडू शकते, जास्तही लागू शकतात, पण परिस्थिती पाहून आम्हाला कमीत कमी 3 ते 4 पोते एकरी भेटले पाहिजे। सध्या किती काय सांगता किती? आता सध्या माझ्या 2.5 एकराचं पराठीचं जे क्षेत्रफळ आहे त्या हिशोबानं समजा तरी 4 आणि 4 8-10 पोते तरी मला भेटायला पाहिजे 2.5 एकराले। आपल्या अजून या ठिकाणी काही शेतकरी आहेत। मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला पावती आपले मिळाले का, कुपन मिळालं का काय? मी इथं 3ला आलो, पहिले आम्ही अकोटला गेलो, अकोटहून इथं 4ला परत आलो। तिथं खूप गर्दी होती तर तिथं नंबर नाही लागला। इथं 5-7 जण होते तर इथं माझा 9वा नंबर लागला। आणि किती युरिया किती देतात म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? किती अपेक्षा किती देतात? प्रत्येक व्यक्तीला 5 पोते देतो म्हणजे आम्हाला 20ची अपेक्षा आहे। आम्हाला 20 पोते देऊन जाते। आपल्या अजून या ठिकाणी काही शेतकरी आल्यात। दादा मला सांगा तुम्ही कुठून आलेला आणि तुम्हाला इथं कुपन मिळालं का काय? नाही, कुपन मिळालं नाही। मी 6 वाजता आलो, त्यांनी नाव लिहून ठेवली होती पूर्ण, त्याच्यामुळे ते काही भेटू शकले नाही। पण आमच्या जो शेती एवढी आहे 40-50 एकर शेती आहे, पण आम्हाला अजून अजिबात खत मिळालं नाही। अजून काय होईल पुढे हे काही सांगता येत नाही। आता किती देणार आहे म्हणजे काय किती देतात? ते एका माणसाले 5 पोते देणार आहे, त्या 5 पोतेत आमचं तर काहीच भागत नाही। ते आता 50-60 एकर शेती व्हायना 5 पोते नेणं काय करायचं? सकाळी 6 वाजतापासून इथं आलेला पण भेटलं नाही। हा निव्वळ सरकारचा नालायकपणा दिसते आम्हाला, काऊन की एवढी टंचाई आणि मोदी साहेब म्हणतात की खत कमी वापरा। खत जर कमी वापरलं तर उत्पन्न आमचं कमी होईल। उत्पन्न जर कमी झालं तर आम्ही बाकीचा संसार कशावर भागवायचा? आणि हे पहिले म्हणत की दुप्पट वाढू, आता उलट कमी करावं लागलेलं आम्हाला। खत दिल्याशिवाय शेतीला पर्याय नाही दुसरा। जे होते या परिसर शेतकरी की त्यांचे म्हणणं की अल्पभूधारक शेतकऱ्यांचा या ठिकाणी त्यांनाही त्रास होतो आणि दुसरीकडे ज्यांच्याकडे 40 ते 50 एकर शेती आहे या शेतकऱ्यांना या ठिकाणी खत पुरं मिळत नसल्यामुळे ती सध्या संकटात आले। त्यामुळे सरकारला मागणी आहे की आम्हाला साठा जो आहे वाढून देण्यात यावा, जेणेकरून आम्हाला शेतीला जो आहे तो खत आम्हाला पुरा मिळून आमची शेती उत्पन्न होईल आणि आमचं उत्पन्न वाढेल। नाहीतर आम्ही ज्यामध्ये आमचं उत्पन्न कमी होऊन आम्ही नुकसान आम्हाला होऊ शकते। त्यामुळे त्यांची मागणी शेतकऱ्याची आणि पाहू शकता माझी गरजेची आहे की त्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला खत पुरवठा मोठ्या प्रमाणात देण्यात यावा। गणेश सोनवणे, TN मराठी, देवरी फाटा, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।